आणि आता राज्यभरातल्या बातम्या आपण बघूयात। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय। अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभं केलंय, तर शरद पवारांच्या पक्षाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून 20 उमेदवार उभे करण्यात आले। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत। माळेगाव कार्यक्षेत्रातील 37 गावातील 19,700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामध्ये निळकंठेश्वर, सहकार बचाव, बळीराजा आणि कष्टकरी शेतकरी पॅनलमध्ये चौरंगी लढत होते। सर्वांकडून विजयाचा दावा केला जातोय, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद सुप्रिया सुळे यांनी माळेगाव इथे जाऊन श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मतदान केंद्रावरती आज कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केलं। ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी। निवडणुकीचं आज मतदान आहे आणि आज आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माळेगाव कारखान्याच्या सभासद सुप्रियाताई आज आहेत हे मतदानासाठी। काय काय सांगाल ताई? गुड मॉर्निंग. आज काय सांगाल? सुप्रभात. वारी येणार आहे, आज दिवेघाट चढायचं आहे। वडकीमध्ये वारी आली की पालखीचं स्वागत करायचंय मला। कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हटलं की सगळ्यांना शुभेच्छा। हे सहकार चळवळीचं इलेक्शन आहे हो, हा? हे सहकारातलं इलेक्शन आहे। आणि कसं होतं की याच्यापूर्वी राष्ट्रवादीने सगळ्या निवडणुका एकत्र लढलेत, पण आता पवार साहेबांचे पक्षाचं इलेक्शन नाहीच आहे। हम्म. मी तर म्हणत होते इलेक्शनच नको, सगळ्यांनी बसून बिनविरोध करायला पाहिजे होतं इलेक्शन। झालं नाही। नाही झालं। आता नेमकं काय वाटतंय? हो, मी एवढा नाही विचार करत या सगळ्याचा। आता मतदार ठरवतील, नाही लोकशाही आहे हो। हो, थँक्यू थँक्यू। ब्रेकनंतर स्वागत मुलुक महाराष्ट्रामध्ये। आता बातमी आहे मराठी भाषा आणि मुंबईच्या प्रश्नांबाबत। आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना आवाहन केलंय, आता शांत बसू नका तर पेटून उठा। मुंबईच्या प्रश्नांसाठी आम्ही लढतोय, या लढ्यात तुम्ही साथ द्या, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं। मराठी रंगभूमी दालन रद्द केल्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले। आता शांत बसू नका तर पेटून उठा, असं आदित्य ठाकरेंनी आवाहन केलंय। मराठी भाषा आणि मुंबईच्या प्रश्नांसाठी पुढे या, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं। मराठी रंगभूमी दालन भाजप सरकारनं गुपचूप रद्द केलं, असा आरोप आणि प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारलाय। त्यांनी एक्सवरती केलेली ही पोस्ट, मराठी आणि मुंबईबद्दलच्या प्रश्नांवरती तुम्ही शांत बसता की पेटून उठता, याचाच अंदाज आज आला आणि प्रतिसाद पाहून खात्री पटली। मुंबईकर मराठी माणूस एकवटला तर मुंबईवरचं प्रत्येक संकट, अन्याय, दडपशाही आपण मिळून मोडून काढू। लढा आपल्या मुंबईचा सुरू झालेला आहे। मुंबईच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत आलोय आणि लढत राहणार, त्यात तुमची खंबीर साथ मिळेल याची खात्री आहे। आपण मिळून आपल्या मुंबईला आणि मराठीला या महाराष्ट्र द्वेष्ट्या राजवटीच्या तावडीतून सोडवूया, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांची। पुढची बातमी, वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि नितेश राणेंवरती जोरदार टीका केली। या टीकेनंतर आता शिंदे आणि नितेश राणे समर्थकांकडून उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करण्यात येते। पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवर उद्धव ठाकरेंना डिवचणारा बॅनर शिवसेनेनं लावलाय। यामध्ये ते बोलण्यात व्यस्त आहेत आणि कामात मस्त आहोत अशी टीका करण्यात आली आहे। तर नितेश राणे समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली। यामध्ये हिंदू धर्मरक्षक नितेश राणे असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती आणि उद्धव ठाकरेंच्या टीकेला बॅनरमधून प्रत्युत्तर देण्याचा राणे समर्थकांनी प्रयत्न केलाय। पुण्यामध्ये शिवसेनेकडून फर्ग्युसन कॉलेज रोडवरती लावण्यात आलेले हे बॅनर, तर नितेश राणे समर्थकांनी मुंबईच्या दादर इथे शिवसेना भवन परिसरामध्ये लावलेले हे बॅनर। तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी अमेरिकेला धमकीवजा इशारा दिलाय की अमेरिकेनं उत्तरासाठी तयार राहावं।
इराण आपल्या दुश्मनांना सोडणार नाही असा इशारा खामेनेई यांनी दिलाय. तर अमेरिकेनं या युद्धामध्ये एंट्री घेत इराणवरती ज्या पद्धतीनं हल्ले केले आणि त्यांची 3 अणुकेंद्र तळ उद्ध्वस्त केली, त्यानंतर आता इराणनं देखील इशारा दिलाय की अमेरिकेनं देखील प्रत्युत्तरासाठी तयार राहावं असं इराणनं म्हटलंय. त्यामुळे इराण आपल्या दुश्मनांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी अमेरिकेला धमकीवजा इशारा दिलाय. तर इराणकडनं अमेरिकेवरती मिसाईल हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे. खामेनेईंच्या सल्लागाराकडनं अमेरिकेला इशारा देण्यात आलाय. अमेरिकन सैन्यावरती मिसाईल हल्ला करण्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेनं या युद्धामध्ये आता एंट्री घेऊन ज्या पद्धतीने इराणवरती हल्ले केलेत, त्यानंतर आता इराणकडनं अमेरिकेवरती मिसाईल हल्ले केल्याची धमकी दिली गेली आहे. खामेनेईंच्या सल्लागाराकडनं अमेरिकेला हा इशारा देण्यात आलेला आहे. अमेरिकन सैन्यावरती मिसाईल हल्ला करण्याचा दावा करण्यात आलाय. इराणमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या जे काही ती केंद्र आहेत, तळ आहेत, तीच अमेरिकेकडनं उद्ध्वस्त करण्यात आली. अतिशय मजबूत अशा बॉम्ब हल्ल्यांनी. त्यामुळे ही जी काही आपण फोटो बघतोय, हे जे काही व्हिडिओ बघतोय, ते इराणमधले हे अणुकेंद्र तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर आता इराण आणखी आक्रमक झालाय, कारण इराणचं सर्वात जास्त नुकसान या 3 अणुकेंद्र तळांवरती झालेल्या हल्ल्यानंतर झालंय. त्यामुळे इराणकडून आता अमेरिकेला देखील मिसाईल हल्ल्याची धमकी दिली जाते. इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत खामेनेई यांच्या सल्लागाराकडनं अमेरिकेला धमकीवजा इशारा देण्यात आलाय. तर इराणच्या अणुप्रकल्पावरती अमेरिकेनं टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेच्या पाणबुड्यांमधनं जवळपास 30 टॉमहॉक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. नतांज आणि इस्फहान अणुप्रकल्पावरती हा हल्ला करण्यात आला. या अणुप्रकल्पापासून जवळपास 400 किलोमीटर दूर अंतरावरून ही मिसाईल डागण्यात आली. अमेरिकेनं इराणवरती आणखी काही क्षेपणास्त्र डागली आहे, त्याचं नाव आहे टॉमहॉक. अमेरिकेच्या पाणबुड्यांमधनं जवळपास 30 टॉमहॉक क्षेपणास्त्र डागण्यात आली. नतांज आणि इस्फहान अणुप्रकल्पांवरती हा हल्ला करण्यात आला. या अणुप्रकल्पापासून जवळपास 400 किलोमीटर दूर अंतरावरनं ही मिसाईल्स डागण्यात आली. या संदर्भात आपण बोलूयात. आंतरराष्ट्रीय विश्लेषक चंद्रशेखर नेने आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आता ज्या घडामोडी आपण बघतोय, इराण इस्रायलचं युद्ध तर सुरूच आहे, त्यामध्ये अमेरिकेची कशा प्रकारे एंट्री झाली आहे, इराणचे 3 आण्विक केंद्र ही उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत, त्यासाठी कोणती सामग्री अमेरिकेने वापरली आहे हे देखील समोर आले. या सगळ्या संदर्भात काय सांगाल? अमेरिकेची ही जी एंट्री आहे ती बहुप्रतीक्षित होती. त्याचं कारण असं होतं, इराणचं नतांजवरचं जे आण्विक युरेनियम एनरिचमेंट सेंटर, म्हणजे युरेनियमची संपृक्तता वाढवण्याचं केंद्र जे होतं, ते जमिनीखाली 250 फूट केलेलं होतं. तर 250 फूट भेदणारं बॉम्ब हा इस्रायलकडे नव्हता, हा जगात फक्त अमेरिकेकडेच आहे. तर तो बॉम्ब वापरायला आणि तो बॉम्ब टाकायला सुद्धा B-52 आणि B-2 ही बॉम्बर्स लागतात. तर ती पण अमेरिकेशिवाय आणि कोणाला अमेरिकेने दिलेली नाहीयेत. त्यामुळे अमेरिकेने हा बॉम्ब टाकणं अतिशय आवश्यक होतं, कारण हे जर केंद्र उद्ध्वस्त झालं नसतं तर इराणने पुन्हा अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली असती. तर त्याकरता अमेरिकेची आवश्यकता होती. ट्रम्प यांनी कालच सांगितलं होतं की मला 2 आठवडे हवेत हल्ला करायला, 2 आठवडे विचार करायला हवेत. परंतु माझ्या मते ही एक फसवी चाल होती आणि आजच पहाटे 4:15 वाजता त्यांनी हा हल्ला केला आणि नतांज, इस्फहान आणि फोर्डो या तिन्ही ठिकाणी अमेरिकेने इराणचे युरेनियम संपृक्तीकरणाचे कारखाने उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. आता इराण आण्विक युगामध्ये तरी 50 वर्ष मागे फेकला गेलेला आहे आणि त्या अर्थाने एका अर्थाने जग त्यामुळे थोडं सुरक्षित झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण ही अण्वस्त्र इराणला मिळाली असती तर त्यांनी ती दहशतवादी गटांना दिलीच नसती असं सांगता येत नाही. बरं, दुसरीकडे अमेरिकेकडनं आवाहन केलं जाते आता इराणला की शांतता स्वीकारा. मात्र दुसरीकडे इराणकडनं देखील तसंच प्रत्युत्तर आलंय की आता युद्ध तुम्ही सुरू केलंय, शेवट आम्ही करणार. हो, आता असं आहे की इराणी राज्यकर्त्यांना स्वतःच्या लोकांकरता काहीतरी स्टेटमेंट करायला लागतं. त्या स्टेटमेंटला खरं म्हणजे काही अर्थ नाहीये, कारण इराणची अण्वस्त्र काढून टाकली तर इराणमध्ये अमेरिकेच्या
वरती हल्ला करण्यासारखं काहीही सामर्थ्य नाहीये. बरं, अमेरिकेने याच्या आधी सुद्धा इराणला सांगितलं होतं की तुम्ही अण्वस्त्र जर वापरली नाही तर आमचं तुमच्याशी काही भांडण नाही, अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सोडून दिला तर आपण शांतता करूया. त्याच्यावरती इराणनी प्रतिक्रिया दिली होती की आम्ही काही झालं तरी हा कार्यक्रम सोडणार नाही. आणि आता अमेरिकेने पुन्हा तेच पुनरुक्ती केली आहे की आता अण्वस्त्र संपली, आता तरी शांतता करूया. पण आता इराण अशा मार्गावर गेलेला आहे की त्यांच्या राज्यकर्त्यांना तिथून मागे परत फिरणं शक्यच नाहीये. ते इतके पुढे गेलेले आहेत. त्यामुळे ते आता लढू म्हणतील. माझ्या मते इराण मधले राज्यकर्ते बदलल्याखेरीज याचा अंत येणार नाही. आणि अमेरिका त्याच मार्गाने सध्या चाललेली आहे की इथली राजवट ही मुल्ला मौलवींची राजवट उलथून टाकून तिथे जर खरीखुरी लोकशाही आणता आली, जी इराणमधल्याही बहुसंख्य लोकांना हवी आहे, त्यांना सुद्धा या मूल्यांची राजवट नकोय आता, असं बऱ्याच सर्व्हे मधनं आलेलं आहे. तर बहुतेक आता येत्या 5-7 दिवसात ती राजवट जर संपली तर हा इथे शांतता प्रस्थापित होईल. थोडे दिवस चालेल. बरं, तिथे खामेनेंनी आपले 3 जे पुढचे जनरेशन आहे त्यांची नावं जाहीर केलेत, मात्र स्वतःच्या मुलाचं मात्र नाव नाहीये त्याच्यामध्ये. त्याचं एक कारण असं आहे की इथे असं साधारण होत आहे, त्यांनी एकदा पुढचे जाहीर केले की पुढच्यांना कोणीतरी मारून टाकताय. हमास आणि हिजबुल्ला इथे तर त्यांनी पुढचा जाहीर केला की लगेच त्याचा खून होतो. खून म्हणजे हत्या होते त्याची अमेरिका किंवा इस्रायलच्याकडनं. तर आपल्या मुलाला वाचवण्याकरता बहुतेक खामेनी यांनी सांगितलंय की हे 3 गेले की माझा मुलगा ऑटोमॅटिक तिथे येईल. परंतु आता मला वाटत नाही की या मुल्ला मौलवींची राजवट फार दिवस चालेल. बरं, आता इराणचे हे 3 आण्विक केंद्र उद्ध्वस्त केल्यानंतर आता काय शिल्लक राहिले? आता जे काही प्रत्युत्तर दिलं जातंय इराणकडनं ते कोणत्या बेसिसवर? आता या इराणकडे एक तर इराणचं हवाई दल पूर्णपणे नाकाम झालेलं आहे. त्यांचे एअरपोर्ट्स उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे प्रत्युत्तर खरं म्हणजे देण्याच्या काही जागाच नाहीये. त्यांच्या थोड्या पाणबुड्या अजून शिल्लक आहेत, थोडीशी त्यांचं नौदल शिल्लक आहे. अमेरिकेवर हल्ला इराण करणार कसा हो? पण अमेरिकेचे जे पश्चिम आशियामध्ये जे तळ आहेत वेगळे वेगळे, त्या तळांवरती इराण आपल्या मिसाईल्सनी हल्ला करू शकेल. पण असा हल्ला झाला तर अमेरिका उरल्या इराणची पण वाट लावेल. कारण आता इराणकडे काही उरलंच नाहीये खरं सांगायचं तर. एखाद दुसरं मिसाईलचं स्टोरेज उरलं असेल किंवा 3-4 मिसाईल स्टोरेज असतील. ती एक काय होतं, मिसाईल उडवलं ना की ते कुठनं उडवलं ते कळतं. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिका जाऊन तिथे ते उद्ध्वस्त करतायत. तर जिथनं अजून मिसाईल्स उडवली नाही, पर्टिक्युलरली पूर्वेच्या बाजूला इराणच्या, तिथे मिसाईल्स अजून शिल्लक आहेत. ती पण उडली की इराणकडे काहीच राहायचं नाही. म्हणजे एखाद्या सापाचे दात काढून टाकले की त्या सापाचं जसं खेळणं होतं तसं इराणचं होण्याची शक्यता आहे. बरं, चंद्रशेखर नेने सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही माहिती दिलीत महत्वाची त्याबद्दल. धन्यवाद.